मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे तुमचं सागर डुकरे ऑफिशियल या चॅनलवर. तर बरेच जण मला मित्र विचारतात की तुमच्या 5 शेळ्याचं इन्कम किती आहे हे सांगा आम्हाला. तर आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला 5 शेळ्याचं इन्कम माझ्या किती आहे, समजा 5 शेळ्या होत्या माझ्याकडे, आता एक 6 झाल्या, तर सरासरी 5 शेळ्याचं इन्कम सांगू आपण. वार्षिक इन्कम काय आहे तुम्हाला, वार्षिक म्हणजे 15 महिन्याचा धरा समजा सरासरी. तर मित्रांनो खरं सांगायचं म्हणजे 5 शेळ्याचं इन्कम आपण याच्यात आपलं 5 वर्ष झाले, आपण 5 शेळ्यावर काम करतो आहे बरं का. खरं सांगायचं म्हणजे आपण काय तुम्हाला खोटं सांगत नाही. आपल्या शेती पण कमी, 1 एकर शेती आहे आपल्याला, आणि 5 शेळ्यावरती काम करतो आहे. तर 5 शेळ्यावरती एका खोप्याला आपल्याला 5 दोन्ही 10 पिल्लं भेटतात, आणि हे 5.5 महिन्याला एक वेळेस शेळी येते आपली. तर आपण 7 महिने झाले, 7 दोन्ही 14 महिने धरले, दोन्हीचे 2दा वेण्याचे समजा शेळीचे एका 15 महिने. तर 15 महिन्यात आपली शेळी 2 वेळेस येते समजा. तर 5 शेळ्याचे 5 × 20 पिल्लं होतात आपली. तर सरासरी 8,000 रुपयानं जरी म्हणलं, 8 × 2 = 16, 1,60,000 रुपये हे आपल्याला या शेळ्यांपासून 15 महिन्यात भेटतात. तर मग निवळ आपण याच्यावर शेळी पालनावर राहतो का? नाही राहत. आपल्याकडं जवळपास 5 वर्ष झाले आमच्या काकाचं शेत होतं, हे इकडलं दीड एकर शेत होतं. ते आपण 25,000 रुपये ठोक्यानं करत होतो. ठोका म्हणजे गुत्त समजा, 25,000 रुपये ठोक्यानं करत होतो. त्याच्यामधला आपल्याला लाखभर रुपयाचा माल यायचाही, आणि 1,60,000 रुपयाचे हे इन्कम, म्हणजे सरासरी 2.5 लाखाचं आपल्याला इन्कम होत होतं दोन्ही मिळून. तर आपल्याला 2.5 लाख रुपये इन्कम म्हणलं 15 महिन्यामध्ये, तर सरासरी 15,000 रुपये महिना आपल्याला पडत होता. खरं सांगायचं म्हणजे 15,000 रुपये महिना म्हणजे 500 रुपये रोजानं आपण दुसऱ्याच्या पण कामाला जातो आहे. 12-15,000 रुपये आपल्याला सालान जरी राहिलो तरी पण 12-15,000 रुपये आपल्या पदरात पडतात. तरी पण मी तुम्हाला माझ्या शेतातला मालाचं इन्कम नाही सांगितलं. माझ्या 1.25 एकरमध्ये आता इथं बघा तुम्ही, हा मारवेल गवत आहे, त्याच्यानंतर दशरथ घासे, पलीकडं 2-3 गुंठे ते पाडलेलं आहे. म्हणजे सरासरी 10 गुंठे आपलं क्षेत्र असंच पाडलेलं आहे बरं का. तर 1.25 एकरमध्ये 30 गुंठ्यामध्ये आपण 20 गुंठ्यामध्ये कापूस लावला होता, आणि 25 गुंठ्यामध्ये कापूस लावला होता, आणि 5 गुंठ्यामध्ये भेंडी लावली होती. भेंडी आपल्याला झाली 17,000ची, कापूस झाला 65,000चा. म्हणजे 17 × 65 70 80 82,000 रुपयाचा आपल्याला तो काम समजा हे झालं. आणि 2 क्विंटल कापूस निघाला, म्हणजे आपली कापूस शिडची सारखी होती बरं का, पोलनची. तर कापूस 2 क्विंटल असा निघाला. नर असतो त्या नाराचा, म्हणजे 7 × 2 = 14,000 रुपये ते, आणि 70,000 रुपये हे, 80,000 रुपये हे, म्हणजे 80 × 14 = 90, 95,000 रुपये, 96,000 रुपये आपल्याला आपल्या शेतातून भेटले. 96,000 रुपये ते 1 लाख रुपये हे, म्हणजे 2 लाख रुपये धरा सरासरी, आणि 1.5 लाख रुपये याच्यातून 1,60,000 रुपये, म्हणजे 3.5 लाख रुपये आपल्याला 2.5 एकर क्षेत्र आणि 5 शेळ्या, असं आपल्याला टोटल मिळून 3,60,000 रुपयाचा माल याच्यामधून निघलेला आहे. तर सरासरी तुम्हाला सांगतो, 3,60,000 रुपये जरी म्हणलं तर आपण 15 × 2 = 30, 60,000 रुपये जाऊ द्या वरची, तरी पण आपला 30,000 रुपये महिना, सरासरी 30,000 रुपये महिना असं डोळे झाकून पाडलेलं आहे. कारण की शेळी पालन तुम्हाला असं नाही की तुम्ही 5 शेळ्यावर अवलंबून राहा म्हणून असा विषय नाही. तुम्ही 5 शेळ्या करून तुम्ही शेती करू शकता, 5 एकर शेती करू शकता 5 शेळ्या सांभाळून. असं नाही की तुम्ही 5 शेळ्या केल्या म्हणून 5 शेळ्यावरचं अवलंबून राहायचा असा विषय नाही. 5 एकर शेती करून तुम्ही 5 शेळ्या करू शकता, हा माझा अनुभव आहे. कारण मी 2.5 एकर शेती करून 5 शेळ्या करत होतो, तरी पण मी रकामा राहत होतो. मग कोणाच्या महिनदारीनं गेल्यापेक्षा, सालानं गेल्यापेक्षा
आज जर तुम्ही सालाना महिन्यानं जर राहिले तर 15,000 रुपये महिना, तुम्हाला 15,000 रुपयाच्या महिन्याच्या वर कोणीच देऊ शकत नाही. आज मला 30,000 रुपये महिना समजा पडला गेल्या वर्षी, तरी मी 15 महिन्याची इन्कम सांगितलं तुम्हाला, शेळ्यापासून नाही बरं का, हे सगळं सांगितलं. तर नुसतं शेळ्याचं जर मला 1,60,000 रुपये सरासरी आपल्याला 10,000 रुपये महिना शेळी पालनातून पडतोय. शेळी पालनातून पडतो, मग आपण एनी टाईम त्याला देतो का? सकाळी 1 तास देतो, दुपारी 1 तास देतो, संध्याकाळी 1 तास, असे 3 तास जाते आपल्या दिवसातून. बाकीचा जो वेळ आहे तो आपण बाकीच्या शेतीतल्या कामाला देतो. तर मित्रांनो, सांगण्याचं तात्पर्य एकच की तुम्ही नुसतं 5 जरी शेळ्या सांभाळल्याने एकच सांभाळली तरी तुम्ही नुसतं शेळ्यावर अवलंबून राहू शकत नाही. तुम्ही दुसरं पण काम करू शकता याच्यासोबत. 10 शेळ्या करून, मी काय म्हणतो, तुम्ही 10 शेळी पालन जर केलं, शेळ्यांचं चांगलं नियोजन लावलं तर 10 शेळ्या करून तुम्ही 5 एकर शेतीचं काम करू शकता. फक्त चाऱ्याचं नियोजन लावावं लागेल. चाऱ्याचं नियोजन जर व्यवस्थित लावलं तर तुम्हाला काहीच अडचण येणार नाही. फक्त नियोजन त्या पद्धतीनं पाहिजे. माझं इन्कम बऱ्याच जणाला समजा म्हणतो ते तुम्ही व्हिडिओ टाकता, बरोबर आहे तुमचं, मग तुमचा इन्कम किती आहे, त्याच्यामुळं आपण हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न केला. मित्रांनो, नुसतं शेळी पालनावर कोणीच अवलंबून राहत नसतं. कधी अवलंबून राहत तुम्हाला सांगतो, 10, 15, 20 शेळ्या ज्यावेळेस होईना आपल्याकडं, त्यावेळेस आपण 10 शेळ्याच्या पुढं क्वांटिटी गेली, समजा 20 शेळ्या जर झाल्या तर 20 शेळ्याला एक माणूस 100% लागतो सांभाळण्यासाठी. कारण त्यांचं चाराचं नियोजन, खुराकाचं नियोजन, पाणी पाजाचं नियोजन, हे सगळं व्यवस्थितरित्या करावं लागतं. पिल्लं वाढतात, शेळ्या वाढतात आणि त्यांचं नियोजन करण्यासाठी आपल्याला भरपूर असा वेळ द्यावा लागतो. पण 5 शेळ्यांदा 10 शेळ्याला आपल्याला जास्त वेळ द्यायला गरज नाही. मित्रांनो, फक्त शेळीपालन करण्याचं मनामध्ये जिद्द पाहिजे. शेळीपालन 5-10 एकर शेती करून पण शेळीपालन करू शकतो माणूस. हा खरा अनुभव मी तुम्हाला खरं सांगतोय, खोटं सांगत नाही. तर सरासरी नुसतं 5 शेळ्या जरी सांभाळलं तुम्ही तर तुमचा 10,000 रुपये महिना कुठंच गेला नाही. आता मी शेती करून करत होतो, तुम्ही पण शेती करून 5 शेळ्या सांभाळू शकता. 1, 2, 3, 5 एकर जर शेती असेल तरी पण तुम्ही 5 शेळ्या सहज सांभाळू शकता. कारण की शेळीपालन जेवढं अवघड पण आहे, पण नियोजन केलं तर एवढं काही अवघड नाही, सोपं आहे. फक्त चांगल्या पद्धतीनं नियोजन केलं, चारा नियोजन हे सगळं व्यवस्थित असेल तर 100% त्याच्यामध्ये आपण फायदेशीर राहतो. तर असं आहे मित्रांनो आपलं इन्कम. सरासरी 10,000 रुपये महिना धरून चाला 5 शेळ्या मागं. तर असं आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. नवीन असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. असेच नवीन व्हिडिओ आपण तुमच्यासाठी घेऊन येत असतो. धन्यवाद. जय जवान, जय किसान, जय हिंद, जय महाराष्ट्र. मित्रांनो.